चला तर आज आपण बनवणार आहेत नाश्त्यासाठी आलू पराठे। तर त्यासाठी लागणारे साहित्य घेऊया। 1 वाटी गव्हाचे पीठ, आणि त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ, त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया। त्यामध्ये 1 चमच तेल घालून घेऊयात, जेणेकरून पराठे मऊ होतील। याच्यामध्ये आता पाणी ॲड करून उंडा मळून घेऊयात। हा अशा प्रकारे उंडा मळून झालेला आहे। आता आपण लागूया भाजीच्या तयारीला। तर हे बघा, भाजीसाठी लागणारं साहित्य तयार केलेलं आहे। त्यामध्ये उकडलेले बटाटे बारीक केलेले आहेत, आणि मिरची जेवढी लागणार आहे तेवढी बारीक केलेली आहे, आणि बारीक केलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर एका कढईमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये मोहरी अर्धी पळी आणि अर्धी पळी जिरे, नंतर बारीक केलेली मिरची। हे व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची। बघा, आता हे व्यवस्थित परतून झालेले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेले बटाटे टाकायचे। नंतर चवीनुसार मीठ आणि बारीक केलेली कोथिंबीर। ही अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे। आता आपण पराठे करू। प्रकारे मी उंडा घेतलेला आहे, आणि त्यामध्ये एवढी भाजी घालून घेते, जशी आपण पुरणपोळीत घालतात तशी। ही व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे, आणि पुरणपोळीचा जसा उंडा बनवतात तसा बनवायचा आहे। हे आता उंड्यामध्ये भाजी भरलेली आहे। आता आपण लाटून घेऊया। थोडंसं खाली पीठ टाकून घेऊया। हे अशा प्रकारे पराठा लाटून झालेला आहे। हे आता व्यवस्थित तेल लावून परतून घेऊया। हा अशा प्रकारे तयार झालेला आहे। अशा प्रकारे पराठ्याची रेसिपी तयार झालेली आहे। तर ती आपण लोणच्या सोबत नाही तर टोमॅटो केचप सोबत खाऊ शकतो।